हॅलो, नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आता चाललो आहे गार्डनमध्ये फिरायला, शीतल आणि मी. शीतल व्हिडिओ बनवते अशा प्रकारे. तर मी चाललो आता काठी टेकत टेकत. आमचे दोघी मुलं आणि तर अशा प्रकारे संध्याकाळचा आमचा फिरायचा टायमिंग असतो. तर आपण बघू शकतात, अशा प्रकारे मला उतरावं लागतं. बघा मित्रांनो, अरे बापरे, एवढा त्रास सहन करावा लागतो. तर काय करतात, आता त्रास सहन करूनच पुढे जायचं आहे. तर आम्ही आता जात आहोत गार्डनच्या दिशेने. तर आमच्यासोबत मुलं देखील आहेत, पण ती मुलं पुढे निघून गेले. त्यांना लई उत्साह आहे, म्हणजे गार्डनमध्ये खेळायचा. आणि आम्हाला देखील उत्साह आहे गार्डनमध्ये फिरायचा. ते बघा कसे बघताय, पुढून थांबत पण नाही, आमच्या पुढं निघून गेले. आपण बघू शकतात कशा प्रकारे ते जात आहे. कसं हाय हॅलो बाय करतात बऱ्याचपैकी. म्हणजे त्यांना या गोष्टी, त्याला वाटतं आम्ही व्हिडिओ बनवते. वंश त्याचं नाव आहे, आणि मुलगीचं नाव उपासना. याला गार्डनमध्ये ही बघा कसे शायनिंग मारत चालले. आपण बघू शकता, मावशी आल्या, मावशी सुद्धा राऊंड मारत आहे. तर अशा प्रकारे आम्ही आज मुलांना देखील गार्डनमध्ये खेळायला घेऊन आलो. काय करायचं मग, घरी सुद्धा ते त्रास देतात, मग थोडं बाहेर खेळायला वेळ त्यांना पण द्यावा लागेल. आपण गार्डनच्या एरिया बघू शकतात कशा प्रकारे. आपल्याला बऱ्याच लोकांना प्रश्न पडेल की मी काठी टेकून का चालतो. तरी हा वेगळा किस्सा आहे, तो नंतर सांगणार. माझा ॲक्सिडेंट झाला होता, तर मी त्याच्यावर नंतर व्हिडिओ बनवणार, तुम्हाला सांगणारच नंतर काय झालं होतं. आधी माझी कंडिशन चांगली होती, आपण बघू शकतात. मला रोज संध्याकाळी गार्डनमध्ये राऊंड मारायला यावं लागतं. एक्सरसाइज म्हणजे करावी लागते चालण्याची. तर अशा प्रकारे माझी लाईफ आहे. पण बघू शकतात, हे मुलं इथं खेळायची जागा आहे. इथं खेळायचे म्हणजे ते इक्विपमेंट म्हणतो ना आपण, त्या प्रकारे. इथं बघा असं राऊंड मारण्याचं सर्व, म्हणजे गार्डनला पूर्ण राऊंड आहे अशा प्रकारे. म्हणजे बरेच लोक राऊंड मारायला येतात सकाळ संध्याकाळ. इथं गार्डनमध्ये सर्व एक्सरसाइज करण्याचे इक्विपमेंटसुद्धा आहेत, लहान मोठ्या म्हणजे सर्वांचे. जे लहान मुलं खेळू शकतात, आणि इथं ते एक्सरसाइज आणि सर्व गोष्टी करू शकतात, म्हणजे जेणेकरून. तर अशा प्रकारे आम्ही गार्डनला राऊंड मारत आहोत. बघू शकतात, थोडा बॅलेन्स जातो माझा कधी कधी, म्हणून शीतलच्या खांद्यावर मला हात ठेवावा लागतो. शीतलचा सपोर्ट थोडा घ्यावा लागतो कधी कधी. तर तुम्ही बघू शकतात, तर अशा प्रकारे आम्ही पूर्ण गार्डनला 3-4 राऊंड, 4 किंवा 5 राऊंड असं मारत असतो डेली.
म्हणजे 1 ते 1.5 किलोमीटर होऊन जातं मग. गार्डन किती छान गार्डन आहे. आपण बघू शकतात अशा प्रकारे गार्डनचा आम्ही एन्जॉय घेतो. अरे बापरे, हां हे बघा, हे आहे चिंच झाड. हिवाळ्यात सुद्धा याला चिंच लागलेले आहेत. एकच नंबर, खूप छान. बघा, तुम्ही बघू शकतात गार्डनचा एरिया. इथं 2 आज्या बसल्या, काहीतरी ते प्लॅनिंग करत आहेत, काहीतरी डेव्हलपमेंटसाठी. सांगायचं म्हणजे असं उद्दिष्ट आहे मला. अशा प्रकारे इथं म्हणजे नॅचरल आपल्याला ऑक्सिजन मिळतो गार्डनमध्ये आल्यानंतर, आणि खूपच फ्रेश वाटतं. म्हणजे आपण बघू शकतात. बघा उपासना कसं ते सायकलिंग खेळत आहे. उपासनाला लई मजा वाटते खेळताना. वंशला असं वाटते मला कधी मिळेल खेळायला. उपासना सोडायची इच्छा नाही म्हणते. उपासना म्हणते हे चालून मी लवकर मोठी होईल. आता हे वंश भाऊ सुद्धा पूर्ण मजा घेत आहेत सायकलिंगची. इलेक्ट्रिकल सायकल टाईप असतं ते, याला म्हणतात. हां, याला आता इथं घसरगुंडीवरती ते म्हणतात आमचा व्हिडिओ चांगला बनवा. बघा, मुलांना लई एन्जॉय वाटतं असं खेळणं. बाय बाय करते. अरे बापरे, बघा एकच नंबर. बघा, तुम्ही बघू शकतात अशा प्रकारे हे मुलं इथं एन्जॉय घेत आहेत. नंतर इथं झोक्यावरती आलेले आहेत आणि झोक्याचा सुद्धा ते आनंद घेत आहेत. आपण बघू शकतात. खूपच त्यांना म्हणजे वेगळाच आनंद असतो मुलांना हा खेळायचा. बहीण भावाचं प्रेम बघून घ्या तुम्ही. आता इथे पण हे नवीन ठिकाणी आलेले आहेत खेळायला. संध्याकाळ असल्यामुळे व्हिडिओ थोडा ब्लॅक आणि असा ब्लरिश झालेला आहे. आपल्याकडे तेवढा हाय क्वालिटीचा कॅमेरा नाही त्याच्यामुळे. बाय बाय. हो नो, बघा तुम्ही. बघू शकतात तुम्ही ते कसं. लहानपण म्हटल्यावर खूप म्हणजे माणसाला कुठल्याच गोष्टीचं टेन्शन नसतं आणि हे दिवस परत येत नाहीत. खूपच माणूस लहानपणी माहीत नसतं की पुढे आयुष्यात काय घडणार